याच्यामध्ये जे अनुच्छेद आपण आतापर्यंत बघितले त्याच्यातला महत्वाचा अनुच्छेद 337, ज्याच्यामध्ये आपण काल विवेचन केल्याप्रमाणे अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग हा स्थापन झाल्यानंतर त्याच्या स्थापनेपासून तर कार्य, त्याची कार्यपद्धती व त्यांना असलेले एकंदर अधिकार, त्याच्यामध्ये न्यायिक अधिकारापासून अन्वेषक अधिकार म्हणजे तपास, इन्व्हेस्टिगेशन चे अधिकार समाविष्ट केलेले आपल्याला दिसतात. आणि असं दिसतं की 338 क हा अनुसूचित जनजातीसाठीचा राष्ट्रीय आयोग जो आहे त्याला तंतोतंत जसेच्या तसे समभाग, जसेच्या तशी वाक्य, जसेच्या तसे शब्द वापरलेले आहे. एकच फरक 338 आणि 338 क मध्ये आहे, तो असा की 337 मध्ये 10 खंड आहेत, 10 समभाग आहेत त्याचे, आणि 338 क मध्ये 9 समभाग आहे. हा जो 10वा समभाग 337 मध्ये 338 मध्ये 10वा समभाग 338 मध्ये अनुच्छेद 338 मध्ये 10वा समभाग दिलेला आहे. त्याबद्दल आपण 1990 ला हा समभाग घटना दुरुस्ती करून टाकण्यात आला. त्याचा एक अल्पसा आढावा घेऊन पुढे जाणार आहोत. त्याच्या आधी 338 क ही घटना दुरुस्ती 2003 साली आली आणि जसा राष्ट्रीय आयोग शेड्यूल कास्ट अनुसूचित जातींसाठी आहे तसा तो जनजातींसाठी सुद्धा असावा. पण कुठल्या जनजाती? अनुसूचित, मागास वर्गातल्या जनजाती किंवा मागास वर्गातल्या जाती नव्हे. हे वारंवार एवढ्यासाठी सांगतोय की हा जो समभाग 10 आहे 338 मधला, 338 मधला समभाग 10 वगळता 338 आणि 338 क शब्दशः सारखे आहे. जे अधिकार, जी कार्यपद्धती, जे न्यायिक व तपासाचे, अन्वेषणाचे अधिकार सगळे आयोगाला जे दिलेले आहेत तेच अनुसूचित जातीप्रमाणे अनुसूचित जनजातीसाठी प्रदान करण्यात आलेले आहे. त्याची तरतूद त्याच पद्धतीने करण्यात आलेली आहे. ते आपण बघणारच आहोत आणि काल बघितले त्याप्रमाणेच हे सगळे अधिकार आहे. परंतु 10 हा जो समभाग 338 मध्ये टाकण्यात आला त्याची थोडीशी पार्श्वभूमी देऊन आपण पुढे जाऊया. आज 188 संविधान पारायणाचं सलग पुष्प आपण गुंफत आहोत 12 फेब्रुवारी 2022 या दिनांकाला. तर समभाग 10 हा मी एकदा वाचतो. याचा संबंध आपल्याला 340 अनुच्छेद जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा येणार आहे. परंतु याचा एक संबंध मंडल आयोग शिफारसी व 1990 साल याच्याशी सुद्धा आहे. कारण 1990 च्या दरम्यान जेव्हा 1989 ला मंडल आयोगाचा रिपोर्ट आला तेव्हा मंडल आयोगाच्या तरतुदींसाठी राष्ट्रपतींना निर्देश देण्याचे अधिकार संविधानाने द्यावे असा एक प्रकार संसदेमध्ये मांडण्यात आल्यानंतर ही घटना दुरुस्ती करण्यात आली. 89वी ही घटना दुरुस्ती आहे 2003 साली झालेली आणि त्या घटना दुरुस्तीने समभाग 10 ची निर्मिती अनुच्छेद 338 मध्ये करण्यात आली. समभाग 10 काय म्हणतो? या अनुच्छेदात अनुसूचित जातीच्या निर्देशांचा अन्वयार्थ अनुच्छेद 340 च्या खंड 1 अन्वये नियुक्त केलेल्या आयोगाचा अहवाल मिळाल्यावर राष्ट्रपतीने आदेशाद्वारे विनिर्दिष्टित केलेल्या अशा अन्य मागास वर्गांचे निर्देश, मागास जातीचे, मागास जनजातीचे नाही, मागास वर्गांचे निर्देश आणि
आंग्ल भारतीय समाजाचेही निर्देश त्यात अंतर्भूत असल्याप्रमाणे लावता येईल. म्हणजे 338 मध्ये अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना त्याच्यावर आदेश देण्याचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा अर्थ 340 मध्ये मागास वर्गांच्या राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या अहवालावर सुद्धा निर्देश देता येतील असा आहे, असा याचा अर्थ या ठिकाणी लावण्यात आले. त्याला पार्श्वभूमी आहे 1989 ला आलेला मंडल आयोगाचा अहवाल आणि 1990 रोजी झालेली 19 फेब्रुवारी 2003 ला ही घटना दुरुस्ती आली आणि कलम 3 मध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की राष्ट्रपतींना जसे अधिकार अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाच्या अहवालावर निर्देश देण्याचे असतील तसेच अधिकार 340 अनुच्छेदाप्रमाणे मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या अहवालावर निर्देश देण्याचे अधिकार असतील. आणि ही तरतूद नमूद करणं राष्ट्रपतीच्या एकंदर अधिकाराच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे तिचा समावेश घटनेमध्ये करण्यात आला. घटनेच्या अनुच्छेद 338 मध्ये करण्यात आला आणि त्यावेळी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. आता विशेषत्वाने ही बाब 340 मध्ये पण नमूद झालेली आहे, परंतु या ठिकाणी विशेष करून गरज होती 338 मध्ये जे काही 1990 साली मंडल आयोगाचे अहवाल आला होता त्या अहवालावर निर्देश शेवटी कोण देणार, तर राष्ट्रपतीच्या निर्देशाशिवाय त्याला कायद्याचं रूप होऊ शकणार नाही आणि म्हणून ते देण्यात आलेलं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की रिझर्वेशन आरक्षण हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचं जे आरक्षण आहे हे संविधानिक आहे आणि मागासवर्गांचं ओबीसीचं जे आरक्षण आहे ते पॉलिसी आरक्षण आहे. पॉलिसी आणि संविधानिक या दोन्ही गोष्टी आहेत तशा संविधानिकच, पण सूक्ष्मतम फरकासाठी एवढं महत्वाचं की इथे जनजातीचा उल्लेख आहे, जातीचा उल्लेख आहे आणि 340 मध्ये मागासवर्गीयांबाबत ओबीसींबाबत फक्त वर्गाचा उल्लेख आहे. तिथे जात किंवा जनजात असा उल्लेख नाही, परंतु वर्गाच्या संबंधाने जे काही आदेश द्यायचे असतील ते राष्ट्रपती देऊ शकतात अशा प्रकारचा हा अनुच्छेद 338 चा समभाग 10 या ठिकाणी आहे. आता अनुच्छेद 338 क त्याची पार्श्वभूमी आपण बघितली की अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग आणि याच्यातले जे 9 समभाग आहे हे अनुच्छेद 338 च्या 9 समभागाशी तंतोतंत जुळतात. म्हणजे शब्दाचाही, वाक्याचाही, पॅरेग्राफचाही, त्याचे खंड प्रखंड, समभाग, उपसमभाग याचाही कुठे फरक तुम्हाला दिसत नाही. आपण वाचून घेऊया. म्हणजे कालचं जे आपण आपलं विवेचन अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय आयोगाबद्दलचं झालं तेच आपल्याला अनुसूचित जनजातीच्या राष्ट्रीय आयोगाला लागू पडतं, हे आपल्याला स्पष्ट होऊन जाईल परत एकदा. अनुसूचित जनजातीकरिता अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग म्हणून ओळखला जाणारा एक आयोग असेल. 2003 साली निर्माण झाला. संसदेने या बाबतीत केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून हा आयोग अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य याचा मिळून बनलेला असेल आणि अशा प्रकारे नियुक्त केलेला अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य यांच्या सेवेच्या शर्ती व पदावधी राष्ट्रपती नियमाद्वारे निर्धारित करील त्याप्रमाणे असतील. आयोगाची जी काही कार्यकक्षा, रूपरेषा, अधिकार आहे हे संसदेने पारित केलेल्या नियमाप्रमाणे आणि राष्ट्रपतीने त्यावर निर्गमित केलेल्या आदेशांप्रमाणे, निर्देशाप्रमाणे असतील असा समभाग 2 म्हणणं आहे. इथे एक प्रश्न आपल्या मनात असा निर्माण होईल की 2003 साली ही तरतूद घटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद का पडली? कारण त्यावेळी आपण जर एक लक्षात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून, आणि मला सांगायला याचा अभिमान वाटतो
की महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की ज्या राज्याने अनुसूचित जनजाती त्या आरक्षणाची टूम सर्वप्रथम काढली आणि तसा राज्य विधानमंडळामध्ये कायदा पारित करून हा जर काळ तुम्ही बघितला तर हा काळ तुम्हाला व्हीजेएनटी, डीटेएनटी, एनटी या ज्या कॅटेगरीज निर्माण झाल्या नंतर व्हीजेएनटी ए, व्हीजेएनटी बी, टी वगैरे हे सगळे एनटी ए, एनटी बी, एनटी डी, तर हा जर कालखंड बघितला तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की वंजारी समाज म्हणजे बीड आणि इतर भागामध्ये जे यांचं प्राबल्य होतं गोपीनाथ मुंड्यांचं त्या भागामधला आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातला त्यानंतर हळूहळू त्या संकल्पनेमध्ये मराठवाडा आणि विदर्भातले धनगर बांधव सामील झाले परंतु सर्वात आधी धनगर बांधवांचं रिझर्वेशन हे ऐरणीवर आलेला विषय जो शरद पवारांनी त्यांच्या पद्धतीने हाताळला आणि राज्याच्या एकंदर नियोजनामध्ये यांनाही आपण आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची तरतूद करून घेतली. इथे एक फरक लक्षात घेणं आवश्यक आहे की अनुसूचित जनजातीचं आरक्षण महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी जनजातीचं आरक्षण राज्य पातळीवर दिलं. परंतु आता इथे प्रश्न निर्माण झाला की तुम्ही जनजाती रिकॉग्नाइज केल्या, त्या जनजाती संविधानामध्ये रिकॉग्नाइज आहे परंतु जनजातींसाठी राष्ट्रीय आयोग नाहीये आणि आजही आपल्याकडचे व्हीजेएनटी, डीटीएनटी, एनटी हे जे सगळे नोमॅटिक ट्राईबचे प्रकार आहेत आरक्षणाचे ते ट्राईब्स मध्ये इन्क्लूड करून केंद्र शासनाने तशा प्रकारे या जाती या शेड्यूल ट्राईब मधल्या जाती आहेत असं अजून स्पष्ट केलेलं नाहीये आणि म्हणून इथे व्हीजेएनटी असला महाराष्ट्रामध्ये त्याला आरक्षण राज्य स्तरावर मिळेल परंतु त्यांनी जर केंद्रीय सेवामध्ये अर्ज केला असेल तर तिथे मात्र त्याला ओबीसी समजलं जात, तिथे हे रिकॉग्निशन झालं नाही आणि मग तिथून ही गोष्ट निघाली की राष्ट्रीय पातळीवर शेड्यूल ट्राईब अनुसूचित जनजाती ची ओळख, त्यांचं रजिस्ट्रेशन, त्यांचं रिकॉग्निशन, त्यांचं आयडेंटिफिकेशन होणं आवश्यक आहे आणि ते आयडेंटिफिकेशन होत असताना राष्ट्रीय स्तरावर असा आयोग असला पाहिजे जसा अनुसूचित जातीसाठी आहे तसा तो अनुसूचित जनजातीसाठी सुद्धा असला पाहिजे आणि म्हणून अनुसूचित जनजातीचा राष्ट्रीय आयोग हे सगळ्या राज्याच्या झालेल्या मागणीवरून आपल्याला 2003 साली घटनेमध्ये दुरुस्ती करून निर्माण केलेला दिसतो. ही याची पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राशिवाय इतर राज्य आता याच्यामध्ये धनगर बांधवांच्या रिझर्वेशनचा प्रश्न हा खऱ्या अर्थाने ऐरणीवरचा प्रश्न होता आणि राजकारण असतं समाजामध्ये नवीन सोशल इंजिनिअरिंगचे इक्वेशन्स राजकारणी राबवत असतात आणि त्याच्यामध्ये आपण कितीही त्याला टप्पे टोमणे किंवा एक विरोध म्हणून जर बोलत असलो तरीही एक गोष्ट मान्य करावी लागेल की शरद पवार नावाचं जे वकूब आज राजकारणात आहे त्याच्या या राजकीय मुसद्देगिरीतून त्या एका माणसाच्या राजकीय मुसद्देगिरीतून निर्माण झालेलं हे धनगर समाजाला मिळालेलं रिझर्वेशन महाराष्ट्रातलं नोमॅटिक ट्राईबचं रिझर्वेशन आहे. मग मुख्य प्रश्न कसा चिघळला आणि धनगर बांधवांच्या राजकीय समीकरणासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या परिप्रेक्ष्यामध्ये जो काही विश्लेषक विचार झाला त्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की धनगर ह्या जाती कुठं कुठं आहेत भारतामध्ये, मग याचा विचार केंद्रीय स्तरावर व्हायला पाहिजे. तो त्याप्रमाणे झाला. अनेक राज्यामध्ये धनगर यांना धनगट असं म्हटलेलं आहे. काही लोक म्हणतात ही स्पेलिंग मधली चूक आहे, काही लोक म्हणतात जाणून बुजून बाबू लोकांनी केलेली ही मिस्टेक आहे जेणेकरून त्यांना लागू होऊ नये हे सगळं, आणि ते लोक ऑलरेडी ओबीसी मध्ये समाविष्ट आहे, त्यांचं रिकॉग्निशन मागास वर्गामध्ये ऑलरेडी आहे. मग डबल त्यांना रिकॉग्निशन इथे कसं मिळेल, त्यासाठी हा भाग अजूनही विवादामध्ये आहे.
त्याशिवाय दुसरा मोठा विवाद आहे. इथे जे एनटीचं रिझर्व्हेशन आहे, ते रिझर्व्हेशन 2 ते 2.5% पर्यंत रिझर्व्हेशन आहे. एकंदर रिझर्व्हेशनचा जो काही 52% डोलारा आहे, त्याच्यामध्ये एनटीचं रिझर्व्हेशन हे शेड्यूल्ड ट्राईबच्या अनुसूचित जनजातीच्या मथळ्याखाली 2 ते 2.5% आहे. परंतु केंद्रामध्ये हे रिझर्व्हेशन जवळपास 7.5% पर्यंत जातं. 13% 13% अनुसूचित जातीसाठी आणि 7 ते 7.5% हे अनुसूचित जनजातीसाठी. हे जर बघितलं तर मग इथल्या लोकांना ही जाणीव जेव्हा झाली, की आपण 2% आणि 2.5%च्या रिझर्व्हेशन वरती राज्यामध्ये समाधानी आहोत. केंद्रामध्ये गेलं तर आपल्याला ओबीसी मध्ये टाकलं जातं. पण हेच जर आपल्या जातीचा समावेश केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या यादीमध्ये झाला, तर आपल्याला 7.5% पर्यंत रिझर्व्हेशन मिळू शकतं आणि राज्य आणि केंद्र या दोन्ही ठिकाणी मिळू शकतं. हे त्या आंदोलनाचं मूळ बीज कारण आहे. आज धनगर बांधवांच्या आरक्षणावरती जे काही बोलल्या जातं त्याच्यामधलं हे आरक्षण आहे. हे एवढं स्पष्ट करून सांगण्याची गरज अशासाठी, की उद्या ओबीसी आरक्षणामध्ये पण हा मुद्दा येतो, की कुठल्या कुठल्या जाती त्याच्यामध्ये रिकॉग्नाइज केलेल्या आहे. धनगर किंवा धनगट त्या ठिकाणी बिहार किंवा युपी मध्ये, राजस्थानमध्ये विशेष करून या जमातीला धनगट आणि आपल्याकडे धनगर असं म्हटलं जातं, त्याच्यावरून निर्माण झालेला आहे. उद्या ओबीसीच्या काही जाती असतील, त्याच्यामध्येही अशा प्रकारचे शाब्दिक खेळ किंवा शाब्दिक भूलभुलैया होऊ शकतो आणि इतर ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे भ्रम निर्माण होऊ शकतात. म्हणजे आरक्षण हा एक विषय 4 अक्षरी शब्द बघितला, तर याचं भांडवल करण्यासाठी कॅनव्हास एवढा प्रचंड मोठा आहे, की पाहिजे तसं सोशल इंजिनिअरिंग तुम्ही याच्यामध्ये करू शकता आणि आपले राजकारणी याच्यामध्ये खरंच वाकबगार आहेत, याच्यात वस्ताद आहेत आणि ते ज्या पद्धतीनं याचं राजकारण करत असतात, हे सुद्धा आपल्याला या संविधानाच्या पारायणाच्या माध्यमातून सर्वसाधारण जनतेला समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे जे आयोगाचं आपण जेव्हा चर्चा करतो किंवा आयोगावरती बोलतो, तेव्हा आयोगातले हे मधले जे काही भेद आहे, ते सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे. याच्यावर बरेच अभ्यासक मला भेटतात. त्या अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने त्यांची मतं जाहीर केलेली आहे. 2000 सालचा जो कायदा आहे, त्याच्यामध्ये अजूनही आपल्या जे एसटीच्या याच्यामधलं महाराष्ट्र सरकारचा तो कायदा आहे, त्याच्यामध्ये शेड्यूल्ड ट्राईब्स मध्ये जी हलबा बांधव आहेत, त्यांच्या आरक्षणाला फार मोठी खीळ याच्यातनं बसलेली आहे. शब्दाचे भ्रम आणि संविधानात असलेल्या तरतुदी, त्याप्रमाणे राज्यात केलेले काही कायदे आणि त्या कायद्याची असलेली केंद्रीय कायद्याबरोबरची विसंगती, याच्यामधून प्रचंड गोंधळ आरक्षणाच्या क्षेत्रामध्ये झाल्याचं आपल्या निदर्शनास येतं. गोवारींचं रिझर्व्हेशन हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. अनेक लोक याच्यावर प्रश्न विचारतात, की गोवारी समाजाला आरक्षणाची गरज होती, ते आरक्षण राज्यांनी दिलंही होतं, परंतु ते आरक्षण केंद्रामध्ये टिकू शकलं नाही आणि आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने गोवारी हा समाज आरक्षणापासून वंचित झालेला आहे कायमचा. मग त्यांना कसं आपण समाविष्ट करून घेता यावं? आता हे आरक्षणाचे 2-4 जे अनुच्छेद आहेत, ते जे आपण बघणार आहोत, त्याच्यातून आपल्याला बराचसा हा भाग क्लिअर होणार आहे. आणि ही क्लॅरिटी एवढ्यासाठी महत्वाची आहे, की अनेक जात, त्याच्यामधल्या पोटजाती, त्यातले संप्रदाय, त्यातले पंथ, याचा अभ्यास करत असताना हा गुंता सहज सिंपल पद्धतीने सुटेल असं अजिबात चित्र आज तरी नाहीये. कारण याच्यामध्ये सुरुवातीपासून आदेशाची आणि निर्देशाची जी काही सरमिसळ झालेली आहे आणि जे काही राजकीय परिप्रेक्ष्याच्या माध्यमातून अर्थ लावण्यात आले, खेळी करण्यात आली. कारण राजकारणासाठी आरक्षण हा फार मोठा एक खेळीचा भाग आहे. या खेळीवरून बराचसा समाज समूह तुम्ही आपल्याकडे खेचून घेऊ शकता किंवा एखादा समाज समूह कायमचा दुखावून तुमच्यापासून दुरावला जाऊ शकतो. अशा प्रकारचा हा राजकारणाचा भाग आहे. म्हणून पारायणामध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची चर्चा करतो, तेव्हा ती चर्चा ऍक्च्युअली ग्रासरूट लेवलची काय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर भाष्य करणारी असली पाहिजे, अशी माझी धारणा आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी बघायला लागतील. मला आनंद होईल या दृष्टीनं जर काही खास प्रश्न आलेत, विशिष्ट प्रश्न आले, तर आपल्याला त्यावेळी त्याच्यावर बोलता येईल. थोडक्यात हा पारायणाचा गाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा असल्यामुळं आत्ताच एवढंच, की अनुसूचित
जातीसाठी जसा राष्ट्रीय आयोग तसा तो अनुसूचित जनजातीसाठी सुद्धा केलेला आहे. अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग का असावा त्याची पार्श्वभूमी या पद्धतीने आपण विश्लेषण करून समजून घेऊ शकतो. ही चांगली गोष्ट आहे की जनजातीसाठीही तो आहे, तसा तो मागासवर्गीयांसाठीही आहे. पण मागासवर्गीयांसाठी जात हा फॅक्टर प्रमाण धरलेला नाहीये. जात हा फॅक्टर फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती साठीच प्रमाण धरला आहे. पण त्यामध्येही काही जातींना तुम्ही जनजाती करून टाकल्यावर त्यांचं एका बाजूला ओबीसीचं स्टॅटस गेलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2.5% येऊन थांबावं लागलं. म्हणून त्या समाजामध्ये पण एक नकारात्मक भूमिका एकंदर कायदा व संविधानाबद्दल झालेली आहे. त्या समाजाने किंबहुना त्या समाजातले जे नेते आहे, धुरीण आहे, अशा लोकांनी माझी विनंती आहे, या सगळ्या गोष्टीचा नुसतं भावनिक कल्लोळ निर्माण केल्यापेक्षा याचा अभ्यास करावा आणि यातून आपल्याला काय मार्ग निघू शकतो त्याचा आपण परामर्श घ्यावा. आयोगाला, जनजाती आयोगाला काय काय अधिकार आहे त्याबद्दलचं हे विवेचन आपण बघितलं. त्याच्यामध्ये समभाग 3 पुढे असं सांगतो की आयोगाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्यानिशी अधिकार पत्राद्वारे करेल. अनुच्छेद 338 क चा समभाग 4 आयोगाला आपल्या कार्यपद्धतीचे विनियमन करण्याचा अधिकार असेल. कार्यपद्धतीचे, कार्याचे विनियोजन संसदेने सांगितलेल्या कायद्याप्रमाणे आणि राष्ट्रपतीने दिलेल्या आदेशाप्रमाणे. पण कार्यपद्धतीचे नियोजन, कार्यपद्धतीचं नियमन हे आयोगाला करण्याचा अधिकार आहे. समभाग 5 मध्ये या आयोगाची कर्तव्य दिलेली आहे. आयोगाची कर्तव्य पुढील प्रमाणे असतील. आपण अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोगाची जी कर्तव्य बघितली तंतोतंत तशीच आहे, परंतु परत एकदा एक उजळणी होऊन ती जनजातीसाठीही तशीच कशी लागू आहे हे आपण एकदा पाहूया. क्रमांक 1, अनुसूचित जनजातीसाठी या संविधानान्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यां किंवा शासनाच्या कोणत्याही कायद्यान्वये तरतूद करण्यात आलेल्या संरक्षक उपाययोजना संबंधीच्या सर्व बाबी अन्वेषण, सनियंत्रण करणे आणि अशा संरक्षक उपाययोजनांच्या कार्यान्वयाचे मूल्यमापन करणे. 3 शब्द आहे. संरक्षण, जे आपण जनजातीच्या अनुसूचित जातीच्या अनुच्छेदामध्ये बघितले 338 मध्ये. संरक्षण, त्यांचं संरक्षण नंबर 1, त्यांच्या उपाय योजनाबाबतचं अन्वेषण, तपास, इन्व्हेस्टिगेशन, चौकशी आणि सनियंत्रण म्हणजे कंट्रोल, या 3 गोष्टी आपल्याला राष्ट्रीय आयोगाला करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तिसरं आहे, अनुसूचित जनजातींना हक्कांपासून आणि संरक्षण उपायांपासून वंचित केल्यासंबंधीच्या विशिष्ट तक्रारीची चौकशी करणे. इथे हा भाग आहे. आता ही तक्रार कशी की इकडे आम्हाला 7.5% रिझर्वेशन आहे, इथं 2.5% मिळते. अशी जर तक्रार केली तर त्याची चौकशी करून आयोगाने आपल्या अहवालात हा भाग समाविष्ट करायचा आणि असा अहवाल राष्ट्रपतींना द्यायचा की ही बाब खरीच आहे. त्याच्यामुळे हे जे रिझर्वेशन आहे हे तिथे लागणं महत्वाचं नाही. याच्यावर केंद्रीय शासनाचं म्हणणं कसं असतं की जे धनगर बांधव एसटी मध्ये महाराष्ट्रामध्ये आहे ते आम्ही रिकॉग्नाइज करत नाही, कारण आमच्याकडे तसं नेशन वाईड त्याचं सर्वेक्षण अजून यायचं आहे. ते नेशन वाईड सर्वेक्षण कोणी निर्माण करून द्यायचं आहे, तर ते नेशन वाईड सर्वेक्षण अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोगाने निर्माण करून द्यायचं आहे. ते जर एकदा झालं तर त्याच्यामध्ये 7.5% रिझर्वेशन मध्ये त्यांचा समावेश होऊ शकेल. पुढचा आहे, अनुसूचित जनजातीच्या सामाजिक आर्थिक सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी होणे व सल्ला देणे आणि संघ राज्याच्या आणि कोणत्याही राज्याच्या नियंत्रणाखाली त्याच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये हे रिझर्वेशन 96-97 ला ज्यावेळी लागू झालं तर 97 पासून आतापर्यंत किंवा 97 पासून 5 वर्षामध्ये काय त्या जनजातीचा विकास झालेला आहे. विकास कुठल्या बाबतीत? सोशो इकॉनॉमिक, वेलफेअर, कल्याणकारी, सामाजिक व आर्थिक या पद्धतीने त्या जनजातीचा किती विकास झालाय, ज्या जनजाती आपण आरक्षणाच्या मतळ्याखाली आणल्या, व्हीजेएनटी, डीटीएनटी, एनटी वगैरे.
पुढचं आहे त्या संरक्षण उपाययोजनांच्या कार्यान्वयावरील अहवाल दरवर्षी आणि आयोगाला योग्य वाटेल अशा इतर वेळी राष्ट्रपतीला सादर करणे, अहवाल सादर करणे. पुढचं आहे अशा अहवालामध्ये संघ राज्याने किंवा कोणत्याही राज्याने त्या संरक्षण उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता योजावयाचे उपाय आणि अनुसूचित जनजातीचे संरक्षण, कल्याण व सामाजिक आर्थिक विकास याकरिता करावयाचे इतर उपाय याबाबत शिफारस करणे. राज्याने किंवा संघ राज्याने म्हणजे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने अशा जातीच्या संरक्षणासाठी, कल्याणासाठी, सामाजिक व आर्थिक विकासासाठी काय काय करणं आवश्यक आहे असा सल्ला आयोग आपल्या अहवालामध्ये राष्ट्रपतींना सादर करू शकते. अनुसूचित जनजातीचे संरक्षण, कल्याण, विकास आणि उन्नती या संबंधात संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून राष्ट्रपती नियमांद्वारे विनिर्दिष्ट करील अशा इतर सर्व कार्य पार पाडणे. उन्नती, कल्याण, सामाजिक आर्थिक विकास, संरक्षण या सगळ्या पलींकडे जर एखादी बाब राष्ट्रपतीने विशेषत्वाने सांगितली की तुम्ही याचाही तपास करून आम्हाला अहवाल द्या, तर असेही निर्देश राष्ट्रपतीला देण्याचे अधिकार आहे आणि आयोग त्यावर आपला अहवाल देऊ शकतं. अनुच्छेद 338 क चा समभाग 6 असं म्हणतो, राष्ट्रपती संघराज्याच्या संबंधातील शिफारशीवर करण्यात आलेली किंवा प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई आणि अशा शिफारशीपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारण्यात आल्या नसतील तर अशा अस्वीकाराची कारणे याचे स्पष्टीकरण असलेल्या निवेदनासहित असे सर्व अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोगाचा अहवाल राष्ट्रपती दोन्ही सभागृहासमोर किंवा अशा एखाद्या राज्यामध्ये आली असेल तर त्या राज्याच्या राज्यपालाजवळ त्याचा उल्लेख आपण समभाग 7 मध्ये बघूया. जेव्हा असा कोणताही अहवाल किंवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही राज्य शासनाशी संबंधित असलेल्या एखाद्या बाबीशी संबंधित असेल तेव्हा अशा अहवालाची एक प्रत त्या राज्याच्या राज्यपालाला पाठविण्यात येईल. तो राज्याच्या संबंधातील शिफारशीवर करण्यात आलेली किंवा करण्याचे प्रस्तावित केलेली कारवाई आणि अशा शिफारशीपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारण्यात आल्या नसतील तर अशा अस्वीकाराची कारणे याचे स्पष्टीकरण असलेल्या निवेदनासहित अशी प्रत राज्य विधानमंडळापुढे ठेवण्याची व्यवस्था करेल. राष्ट्रीय आयोग अनुसूचित जनजाती यांनी अहवाल दिला, सल्ले दिले, सूचना दिल्या, प्रोग्राम्स दिले, ते सगळे राष्ट्रपतीने मान्य केलेच पाहिजे असे नाही, पण जे राष्ट्रपती अमान्य करेल त्या अमान्यतेची कारण राष्ट्रपतीला लिहून ते अहवाल संसदेसमोर किंवा जिथे जिथे राज्याचा संबंध असेल अशा राज्याच्या विधानमंडळासमोर ठेवण्यासाठी राज्यपालांना पाठवी. समभाग 8 खंड 5 च्या उपखंड क मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही बाबीचे अन्वेषण करताना, तपास, चौकशी, अन्वेषण करताना किंवा उपखंड ख मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना आणि विशेषतः खालील बाबींच्या बाबतीत आयोगाला एखाद्या दाव्याची न्याय चौकशी, हा शब्द महत्वाचा आहे जसं आपण अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय आयोगात न्याय चौकशी करण्याच्या दिवाणी न्यायालयाला असलेले सर्व अधिकार हे आयोगाला असतील. आणि त्या बाबी काय काय आहेत त्याच्या 6 ते 7 बाबींचा विचार या ठिकाणी केलेला आहे. पहिली बाब आहे भारताच्या कोणत्याही भागातील कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठवून बोलवणे व उपस्थित राहण्यास भाग पाडणे आणि तिची शक्यतेवर तपासणी करणे. दुसरं आहे कोणत्याही दस्तावेजाचा शोध घेण्यास व तो सादर करण्यास भाग पाडणे. तिसरं आहे शपथ पत्रावर पुरावा स्वीकारणे, पुरावा नोंदविणे आणि तो स्वीकारणे. चौथं आहे कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणत्याही सार्वजनिक अभिलेखाची किंवा त्याच्या प्रतीची मागणी करणे. पाचवं आहे साक्षीदार व दस्तावेज याची तपासणी करण्यासाठी आयोग पत्र काढणे. आणि 6वं आहे राष्ट्रपती नियमाद्वारे निर्धारित करील अशी इतर कोणतीही बाब. या सगळ्या बाबतीत आयोगाला न्यायिक पद्धतीने तपास करणे आणि त्याच्यावर आपला निर्णयी अहवाल सादर करणे हे अधिकार या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. समभाग 9 शेवटचा समभाग अनुच्छेद 338
क चा असं म्हणतो की संघराज्य व प्रत्येक राज्य शासन अनुसूचित जनजातीवर परिणाम करणाऱ्या सर्व प्रमुख धोरणाविषयक बाबीवर आयोगाचे विचार विनिमय करील. जे काही धोरण, ज्या काही पॉलिसीज अनुसूचित जनजातीसाठी राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला राबवायचे असतील स्वतःच्या इनिशिएटिव्हने, त्याबद्दल आयोगाशी, राष्ट्रीय आयोगाशी, अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोगाशी केंद्र शासन किंवा राज्य शासन ही सल्ला घेऊ शकते, चर्चा करू शकते, त्यांचा विचार मागवू शकते. तोंडी, लेखी जे काही शक्य आहे त्याप्रमाणे हे सगळे दस्तावेज बहुतेक सगळे लेखी असतात, सगळे मिनिट्स त्याचे, मीटिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. आपण जेव्हा आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, उद्या आपण अनुच्छेद 339 अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन, शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट ची जी क्षेत्र आहे, काही काही क्षेत्रच आपण ती घोषित केलेली आहे आणि त्या क्षेत्राचं कल्याण होण्यासाठी, वेलफेअर होण्यासाठी त्याच्यावर संघराज्याचं नियंत्रण कसं असेल हे आपण अनुच्छेद 339 मध्ये उद्या बघणार आहोत. त्यानंतर आपण 340 मागासवर्गांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती याबद्दल आहे. 340 मध्ये राष्ट्रीय, राज्य असा काही उल्लेख केलेला नाही. 340 वर ओबीसी बांधव आमचे फार फिदा आहेत. आंबेडकर घटना ड्राफ्ट करत असताना 340 त्यांनी आपल्यासाठी ड्राफ्ट केलेला आहे. पण तो ड्राफ्ट करत असताना आपण त्याचे बारकावे आणि बाकी सगळे बघितले, जेवढं बारीक लक्ष घटनाकाराचं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती संबंधात आपल्याला दिसतं, तेवढं बारीक लक्ष मागास वर्गांबाबत दिसत नाही. पण तरतूद करून ठेवली हे महत्वाचं आहे. हे आपल्याला अधोरेखित करावं लागेल. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की सगळी क्षेत्र म्हणा किंवा मागास वर्ग म्हणा, त्यांना रिझर्वेशन मिळू नये किंवा रिझर्वेशनची मागणी त्यांच्याकडून सुद्धा रेटून धरण्यात आली नाही, हे वास्तव लक्षात घेतलं तर तुम्हाला 340 मध्ये 341 आणि 42 आपण जेव्हा बघू, विशेष करून परत तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीचा संदर्भ आहे. तसंच 340 मध्ये फक्त मागास वर्ग आहे, तिथे जातीचा उल्लेख नाहीये. ही बाब आपण आत्ता सध्या चाललेल्या आरक्षणाच्या गदारोळामध्ये नीट समजून घेणं अत्यावश्यक आहे. आणि त्यासाठी आपण उद्याच्या या पुष्पापासून भारतीय संविधानामध्ये जी सुरुवात करू, त्यावेळी आपल्याला हे सगळं बारकाईनं बघावं लागणार आहे. आणि यावरचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नही या निमित्तानं आपण बघणार आहोत. उद्या 189व जे संविधानाचं सलग पारायण आपण बघू. त्या पारायणामध्ये या सगळ्या गोष्टीचा आपण उल्लेख करूया, त्याच्यावर विवेचन करूया. त्याशिवाय एक प्रश्न याच्या आधी आलेला होता, तो असा की पी सिंगांवरती पुस्तक लिहिलेलं आहे कोणीतरी, मुखर्जी म्हणून आहेत बंगालचे लेखक, की ही इज द ग्रेट डिसरप्टर, म्हणजे व्यत्ययकारी, सगळ्यातला मोठा व्यत्ययकारी आतापर्यंतचा नेता म्हणून तो एक पुस्तकातला भाग आहे, ज्याच्यावर लोकसत्तेच्या 5 तारखेच्या फेब्रुवारीच्या 2022 ला मला वाटते संपादक गिरीश कुबेर यांनी एक लेख लिहिलेला आहे की आद्य व्यत्ययकार, अशा प्रकारचा परामर्श त्याचा घेतलेला आहे. तुम्ही मुद्दाम 340 अनुच्छेदावर पोहोचण्यासाठी वाट पाहत होतो, म्हणून प्रश्नकर्त्याला मी थांबवून ठेवलेलं की 340व्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने आपण हा प्रश्न घेऊ. निश्चितपणे आपण तो प्रश्न परवा किंवा त्यानंतर आपण घेणारच आहोत. परंतु उद्या प्राथमिक देणं, आणि हे फार योग्य केलं की आता सध्याची परिस्थिती, सध्याचे टीव्ही चॅनल ज्या पद्धतीने चालू आहेत, खरंच हे काहीतरी खेळी, एक भयानक खेळी सामाजिक जीवनामध्ये लोकांच्या निर्माण करण्यासाठी हिजाब, आणि हे आत्ताच का आलं याचाही आपण योग्य परामर्श घेऊ. याच्यावरही आपल्याला सखोल भाष्य करणं आवश्यक आहे. उद्या आपण या प्रश्नाच्या उत्तरापासून पारायणाच्या पुष्पाला सुरुवात करूया.